नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये। मित्रांनो, नवरात्र चालू आहे आणि उपवास असतात बऱ्याच जणांचे। यासाठीच आजची आपली स्पेशल अशी पोटभरीची आणि साधी सिंपल त्याचबरोबर पटकन होणारी अशी रेसिपी आहे। सोबत आपल्या एकदम चविष्ट असा रायता असणार आहे, तो सुद्धा पेरूचा। चला तर मग झटपट आपण रेसिपीकडे वळूया। यासाठी मी कुकरमध्ये ही खिचडी बनवत असल्यामुळे गॅसवर मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालून घेऊया। तुम्हाला जर इथे तूप आवडत नसेल तर इथे तेलाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। त्याचबरोबर या रेसिपीमध्ये मी ज्या ज्या वस्तू इथे म्हणजे वापरत आहे त्याची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार असल्यामुळे ती तुम्ही नक्की चेक करा। आता हे तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे घालून घेऊया। जिरे चांगले तुपामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये आपण मी जवळपास मला म्हणजे 1 छोट्या वाटीचा मी अंदाजाने वरी घेतलेली आहे आणि वरी मी ऑलरेडी भिजवून ठेवलेली आहे। म्हणजे धुवून स्वच्छ साफ करून धुवून भिजवली आहे। म्हणजे 10-15 मिनिट आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे। त्याच अंदाजानुसार मी थोडे शेंगदाणे म्हणजे जवळपास 2 टेबलस्पून इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते या तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण शेंगदाणे भाजत असतानाच मी 2-3 कढीपत्त्याची पाने घालून घेते आणि ती सुद्धा चांगले या शेंगदाण्या आणि जिऱ्यासोबत चांगले परतवून घेते। शेंगदाणे चांगले भाजले गेले पाहिजेत तुपामध्ये, त्यामुळे आपण शेंगदाणे लवकर टाकलेले आहेत। त्याचबरोबर उपवासामध्ये आपण याच्यामध्ये मी आता इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात। जर तुम्हाला मी इथे लाल मिरची पावडरचा देखील वापर केलेला आहे, फक्त मिरची पावडर आहे ना, मसाल्याची पावडर नाही आहे, फक्त मिरची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे उपवासाला चालते। 2 हिरव्या मिरच्या पण घातल्यात, पण तुम्हाला फक्त हिरव्या मिरचीचाच वापर करायचा असेल तर तुम्ही हिरवी मिरची फक्त वापरू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। त्याचसोबत इथे मी 1/4 कप रताळीचे काप करून घेतलेत, बारीक काप करून घेतलेत रताळीचे, ते सुद्धा या तुपासोबतच मी परतून घेते। त्याचबरोबर आपण 1 छोटा बटाटा त्याच्या सर्व साली काढून स्वच्छ धुवून तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। बटाटा आणि रताळी उपवासाला चालत असल्यामुळे मी या खिचडीमध्ये या साहित्याचा वापर केलेला आहे। आता हे चांगलं तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं। त्यानंतर इथे मी तिखट म्हणून लाल मिरची पूड वापरणार आहे। जर तुम्हाला मिरची पूड वापरायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची फक्त घालू शकता। आता मी इथे 1.5 टीस्पून मिरची पूड घालून घेतलेली आहे। कलर खूप छान येतो खिचडीला, म्हणून मी इथे लाल मिरची पूडचा वापर केलेला आहे। अंदाजानुसार मिरची पूड वापरायचे। मी छोटीशी वाटी वरी भिजत घातलेली होती, म्हणून मी त्या अंदाजानुसार ही मिरची पावडर घातलेली आहे। आता मी जी वरी धुवून ठेवली होती ती वरी घालून आपण हे चांगलं, ज्या पद्धतीने आपण तांदळाचा पुलाव करत असतो त्या पद्धतीनेच हे वरी भिजवलेली आहे, ती सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण तुपामध्ये चांगली परतवून घ्यायची। व्यवस्थित भाजली गेली पाहिजे ही या भाज्यांसोबतच। थोड्या वेळाने हलवून घ्यायचं आहे। आणि मी 1 छोटी वाटी ज्या वाटीने वरी घेतली होती त्याच वाटीने मी इथे गरम पाण्याचा वापर करते आणि 4 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे। जी वाटी वरी घेतली होती तीच वाटी वापरून मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। 4 वाट्या गरम पाणी मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सोबतच मी इथे 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। मस्त रेसिपी होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी पटकन आयत्या वेळेस तुम्हाला जर उपवासाला अचानक काय असं खावंसं वाटलं तिखट, कारण नेहमी गोड खाऊन कंटाळा येतो, अशा वेळेस ह्या प्रकारची रेसिपी जर तुम्ही करून खाल्ली तर खूपच छान आहे आणि रायत्यासोबत तर खूपच सुंदर लागते, नक्की तुम्हाला आवडेल। आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, शेंगदाणे कूट घातलेला आहे। या कुकरच्या आपण आता
4 शिटी करून घेऊया। गॅसची आच मध्यम ठेवूनच आपण हा कुकर लावून घेतलेला आहे आणि याच्या बरोबर 4 शिट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। याच्या आधी देखील मी उपवासाची रेसिपी अपलोड केलेली आहे, ते उपवासाचे नगेट्स आहेत, त्याची रेसिपी सुद्धा मी लिंक करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती तुम्ही नक्की पहा। कुकरच्या 3 शिटी झालेल्या आहेत, अजून 1 शिट्टी करून आपण गॅस बंद करूया। पहा, थोड्या वेळाने मी कुकर थंड झाल्यानंतर आता हे ओपन करते आहे। खिचडीचा कलर पहा, मस्त असा खिचडीचा कलर आलेला आहे, टेस्टी सुद्धा असणार आहे। आता ही आपण गरम गरमच आपल्याला सर्व करायची। याच्या आधी आपण याच्यासोबत खाण्यासाठी एक रायता बनवूया, तो सुद्धा साधा सिंपल आहे, मस्त रायता आहे। तुम्ही अशा पद्धतीची खिचडी बनवून त्या रायत्यासोबत नक्की सर्व करू शकता। पहा, खिचडी खूप सुंदर झाली, त्याच्यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि लगेचच आपण मस्त फ्रेश असा फ्रूटचा रायता बनवूया। यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये आपण इथे दही घेतलेला आहे। मी इथे एकाच व्यक्तीसाठी बनवत असल्यामुळे मी इथे जवळपास 3 टेबलस्पून म्हणजे 1/4 कप असं हे दही घेतलेलं आहे। सोबतच जे दह्याचं पाणी असतं त्याच्यासोबतच असलेलं ते पाणी मी याच्यामध्ये वापरलेलं आहे, एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही ते पाणी असताना। याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून साखर घालून घेतली, तसेच चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे एक जीव असं मस्त फेटून घ्यायचं सुरुवातीला आणि थोडंसं लिंबू पिळायचा, कारण माझं दही जास्त आंबट नाही आहे, मला थोडंसं आंबट हवं होतं म्हणून मी इथे लिंबू पिळून घेतलेला आहे। जर तुमचं दही आंबट असेल तर तुम्ही इथे लिंबाचा वापर करू नका। आता हे आपण एकत्रित असं चांगलं फेटून घ्यायचं दही। जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे थोडासा किंचित पाणी घालून हे चांगलं फेटून घ्यायचं। आणि मी या ठिकाणी पेरूचा रायता करते, त्यामुळे मी मधला जो गर आहे जो बियांचा तो इथे मी वापरणार नाही आहे, जे वरच्यावर असं हिरवट असा वरचा कवर आहे तो वापरणार आहे, कारण बिया खाण्यासाठी चांगल्या नसतात, म्हणून मी इथे फक्त जो गर आहे म्हणजे वरचा हिरवट भाग तो चांगल्या पद्धतीने एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे पेरू, आणि त्याचा मी हे रायता बनवत आहे। आणि या ठिकाणी जर तुम्हाला पेरू आवडत नसेल, कोणत्याही प्रकारचं तुमच्या आवडीचं फळ घेऊन तुम्ही अशा पद्धतीने उपवासाचा रायता बनवू शकता। वरती थोडंसं किंचित तिखट म्हणून मी मिरची पावडर स्प्रिंकल केलेली आहे। मस्त रायता लागतो हा, तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्कीच आवडेल। चला तर मग आता आपण हा खिचडी पुलाव आपण सर्व करूया आणि सोबत आहे आपला पेरूचा रायता। कशी वाटली माझी ही आजची साधी सिंपल आणि मस्त रेसिपी आहे। जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी अशाच नवीन रेसिपीज घेऊन येणार आहे, त्यामुळे त्या रेसिपी पाहायला सुद्धा तयार राहा। तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया मस्त अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। आपण हा पुलाव मस्त वरती मी लिंबू दिलेला आहे तो पिळून मस्त या रायत्यासोबत सर्व करा आणि कशी आहे टेस्ट तुम्ही सुद्धा ट्राय करा ही रेसिपी, आणि कशी टेस्ट झाली ते मग कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल।